ड्रायव्हरचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यासुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंट ॲक्शन झालेली आहे. 2022 मध्ये याच्या पत्नीने, भाग्यश्री नाव आहे त्या पत्नीने त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा चार्जशीट पूर्वी गेलेला आहे. एकंदरीत पाहता याचे काही पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आपल्या रेकॉर्डवर दिसून येत आहे. याचा हगवणे कुटुंबियांशी काय संबंध आहे निलेश चव्हाण? आता याच्यातले आता जास्त डिटेल याच्यामध्ये तुम्हाला बावधन पोलीस सांगू शकेल, परंतु याच्यामध्ये त्यांचे फॅमिली रिलेशन होते आहेत हे याच्यावर सिद्ध होतं की ज्या त्यांचा बच्चू त्या ठिकाणी त्यांनी ठेवला होता त्या त्यांचे फॅमिली रिलेशन असू शकतात आणि हे तपासात पुढच्या गोष्टी ज्या आहेत हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासात कदाचित पुढे आले असेल. पटेल कुटुंबियांची मागणी आहे की त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला करा, मात्र आपण आता बंदुकीला धमकवलं. आपल्याकडे जी तक्रार आहे त्यांनी त्यांच्या स्वहस्ताक्षरात लिहून दिलेली तक्रार आहे त्या तक्रारीवरून याच्यामध्ये जे सेक्शन अप्लाइड होतात ते सेक्शन आपण लावलेले आहेत. त्याच्यामध्ये अपहरणाबद्दल त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेही असं काही मेन्शन नाही केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जी लिहून तक्रार दिलेली आहे त्याच तक्रारीनुसार त्याच ह्याच्यानुसार कलमानुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे. फरार आहे, काय स्टेटस आहे त्याचं? याच्यामध्ये त्याला चौकशीला आता मी